काय झालं गाडीला अचानक? म्हणजे तुम्ही साईटवर एक्स्ट्रा गाडी का नाही मागवून ठेवत? असा प्रॉब्लेम झाला तर काय करणार? अगं रेवा, त्या मोहनच्या प्रकरणामुळे आता साईटवर काम थांबलंय, नाहीतर जनरली एखादी गाडी असते. कामाच्या नादात इतका उशीर होईल असं वाटलंच नव्हतं रे. एक काम करूया, मी घरी फोन करतो, गाडी मागवून घेऊया. हा, काय झालं? अरे अचानक नेटवर्कच नाहीये फोनला. आता गाडी पण नाही मागवता येणार घरून. बरं, मी बघतो, तू थांब. तेव्हा गाडीचं इंजिन खूप गरम झालंय. मला ऑफिसमध्ये जाऊन पाणी आणावं लागेल. पण तू तोपर्यंत गाडीतच बसून राहा, कुठेही बाहेर पडू नकोस. ओके? बरं. काका, काय होतं तुम्हाला? काही नाही. अहो, काही नाही. कसं थंडी भरून आली आहे? एक मिनिट, हे घ्या. तुम्ही एक काम करा, गाडीत चला बसायला, तुम्हाला बरं वाटेल. राहू दे पोरी, आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अहो, असं कशाला बोलताय? पोरी, ही जमीन आहे ना, ही माझी जमीन आहे पोरी. काय म्हणजे तुम्ही मोहनदादांचे वडील आहात? होय पोरी, इथंच असतो. काय करणार, जमिनीत जीव गुंतलाय ना, तर आपलं काही चालत नाही, तरी मन मानत नाही. मैपतरावानं आणि सुमित्राबाईने ही जमीन माझ्याकडून हिसकावून घेतली. तर त्यांच्या नंतर तरी ती मिळत, या आशेपायी आज पातूर खस्ता का चालू. आता पोरगा बी खातोय, त्यातच दुःख होतंय. पुढे या गावात खूप अन्याय झाला, मला खात्री आहे. आता तूच न्याय देशील. माझ्या मोहनला न्याय मिळून दे पुरी, माझ्या मोहनला न्याय. काय करताय तुम्ही? ही जमीन माझ्या पोराला परत मिळून दे पुरी, माझ्या पोराला परत मिळून दे पुरी. काका, शांत व्हा तुम्ही. हे बघा, अजिबात काळजी करू नका. अहो, आम्ही याच प्रयत्नात आहोत आणि तुम्हाला नक्की न्याय मिळेल. खरंच, प्लीज तुम्ही नका काळजी कर, शांत व्हा. मी एक काम करते, तुमच्यासाठी गाडीतून गरम चहा घेऊन येते. हा, तुम्ही इथेच थांबा आणि शाल नीट पांघरा. मी आलेच. रेवा, थर्मास घेऊन कुठे चाललीस? अरे, चहा घेऊन चालले काकांसाठी. अरे वाह, ठीक है,
ठीक आहे. मेघदत्तचा फोन होता. त्या मोहनकडे जमिनीबद्दलचे कुठलेही पुरावे नाहीयेत. चला, एकूण सगळं आपल्या मनासारखं जुळून येत आहे. निलांबरा, ते जुळून आलं नसतं तरी आम्ही जुळवून आणलं असतं. या सगळ्यात मला एक बरं वाटतंय, आपला मेघदत्त एकदाचा राजकारणाच्या शर्यतीत उतरला आणि ह्याचं सगळं श्रेय रॉमेला फक्त तुला जातं. आई साहेब, तुम्ही जितकं सांगितलं तितकंच मी केलं. नाही रोमेला, इतक्या वर्षात आम्हाला जे जमलं नाही ते तू केलंस. पण आता त्याच्यात पेटलेला हा निखारा असाच फुलवट ठेवायला हवा. आता तीच खरी तारेवरची कसरत असणार आहे आपल्यासाठी. या सगळ्या वैभवाबद्दलची त्याची अनासक्ती, जहागीरदारीबद्दल त्याची उदासीनता आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आपण सतत दुसऱ्याचा विचार करतोय असं दाखवून त्याच्याकडनं काम करून घ्यायला हवं. करू, थोडीशी तारेवरची कसरत करू, पण या राजगादीवर जर तुम्ही नाही तर तो आणि फक्त तोच बसायला हवा. एक काम करा, तुम्ही लाखभर रुपये घेऊन मेघदत्तला त्या मोहनकडे पाठवा. म्हणजे कुठलाही पुरावा नसताना सुद्धा आपण त्याला मदत करतोय म्हणून मेघदत्तला बरं वाटेल आणि गावकऱ्यांच्या नजरेत तो मोठाही होईल. बरोबर ना रोमेला? हो. काळजी करू नकोस, त्या राजगादीवर फक्त तुझं आणि मेघदत्तचंच नाव लिहिलंय. कोण काका रेवा? अनय, अरे रेवा, अरे अनय, अरे इथे काका बसले होते, म्हणजे मोहन दादांचे वडील. त्यांना खूप थंडी वाजत होती म्हणून मी शॉल पण दिली माझी आणि त्यांच्यासाठीच गरम चहा आणायला गेले होते, त्यांना बरं वाटेल म्हणून. पण त्या गायबच झाले अचानक. रेवा, अगं ते निघून गेले असतील, त्यांना बरं वाटलं असेल एखाद वेळेस. अनय, पण 2 मिनिटात कसे गायब होतील ते? मी आत्ता बोलत होते त्यांच्याशी 2 मिनिटापूर्वी. तेव्हा अगं तू इतक्या आस्थेनं येऊन त्यांची चौकशी केलीस म्हणून खरंच बरं वाटलं असेल त्यांना. अरे पण अचानक कसे गायब होतील ते? नाही, ते इथेच बसलेले होते. बरं रेवा, ते जाऊ दे. खरं म्हणजे अजून एक प्रॉब्लेम झालाय. ऑफिसमध्ये आज नेमकं पाणीच आलं नाही, त्यामुळे गाडीही सुरू होणार नाही आणि नेमकी फोनला रेंज नाही म्हणून घरी पण काही कळवता येणार नाही. अरे एवढ्या वेळ नेटवर्क नव्हतं आणि आता अचानक नेटवर्क येतंय आणि मेसेजेस पण येत आहेत. असं कसं झालं अचानक? चल, एखाद्या वेळेस गाडी पण सुरू होईल. चल आपण बघूया, ये. देवा, चल. किती उशीर? ही वेळ आहे घरी यायची? हे ग, आता तू प्लीज लेक्चर देऊ नकोस. तुला लेक्चरच वाटणार माझं बोलणं. काय ग, तुलाही त्याला आठवण करून नाही देता आली? मी सांगितलं होतं ना जमावास आहे म्हणून. अगं आई, तिची काहीच चूक नाहीये. आमची गाडीच बंद पडली होती. मग फोन करायचा होता, तिथून दुसरी पाठवली असती. अगं आई, फोन सुद्धा चालेल असा झाला होता. तू ना एक एक कारण दे मला फक्त. अगं आई, खरंच बास. कारण. आता जास्त बोलू नकोस. जाऊन हातपाय धुवून घे, मी जेवण वाढते. काय ग, तुला जेवायचं नाहीये? हो. जा हातपाय धुवून घे. यात 1 लाख रुपये आहेत. हे ठेव. हे बघ, तुझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा नसताना
तू इतका अडमुठेपणा का करतोयस? हे बघ, 1,00,000 रुपये ही कमी किंमत नाहीये. हे ठेव आणि ही जागा सोड. बापाच्या स्वप्नांची किंमत नाही लावत आम्ही मालक. पैसा लाख मोठा असेल तुमच्यासाठी, पण त्यानं बाप नाही विकत घेता येत. हॅलो. हा आई. हा मेघदत्त राजे, झालं आपलं काम? नाही. नाही? ठीक आहे, तुम्ही या परत, मग बघू आपण काय करायचं ते. सूर्यकांतनी सामचा वापर केला, मेघदत्ताचा दामचा वापर फसला. आता आम्ही दंडचा वापर करणार. सुमित्रा, सुमित्रा. अम्मा, काय झालं जी? अचानक त्या सुमित्राचं नाव तुमच्या तोंडी आलं जी? हो, कारण अचानक ती आम्हाला संकेत देऊ लागलीये. संकेत? यावं संकेत अम्मा? गुंडप्पा, ती आता बाहेर पडायला धडपडतीये. देवरू, पण हे असं अचानक? अचानक नाहीये गुंडप्पा. रेवा शिपुरापुरात येण्याआधीपासूनच या घटनांना सुरुवात झालीये. या वर्षी दाराला आपण भैरव कवच बांधायला विसरलो, तेव्हा ही रेवा शिपुरापुरातच होती. ती या वाड्यात सून बनून आली आणि या सगळ्या घटनांना सुरुवात झाली. म्हणजे अम्मा, या साऱ्याला रेवाच कारण आहे असंच ना? इल्ला, कारण आहे तो काळ. तो काळ आलाय म्हटल्यानंतर हे सगळं घडणारच होतं. रेवाची आणि वाड्याची कुंडली आम्ही जुळवून पाहिलीये आणि ती जुळतीये. याचा अर्थ रेवाचं वाड्यात येणं आणि या घटनांची सुरुवात होणं हे विधिलिखित आहे. मृत्यूपत्राच्या वाचनाची वेळ जवळ आलीये आणि त्याने सुमित्रेची शक्ती वाढणार हेही नक्की. मग मृत्यूपत्राच्या वाचनाचा तिच्याशी काय संबंध अम्मा? संबंध नाही कसा. मृत्यूपत्राच्या वाचनामुळे तिला कळणार तिचं ध्येय, तिचं लक्ष तिला कळणार, राजगादीवर कोण बसणार हे तिला कळणार. तिचं काम तेव्हाच तर सुरू होणार आहे. मग ते नू, मग आता तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. आता मृत्यूपत्राचं योग्य वेळी वाचन करणं आणि रेवाला योग्य वेळी साथ देणं इतकंच आपल्या हातात आहे देवा. सध्या तरी इतकंच आपल्या हातात आहे. अम्मा, हे सगळं ठीक होईल ना? ते आता आम्ही तरी कसं सांगणार? ते सारं रेवावरच अवलंबून आहे. भैरवाच्या कृपेने सारं काही ठीकच होईल.
रेवा, तू इथे काय करतेस रेवा? मी परत तेच आवाज, तेच भास ना? तेव्हा मी तुला अनेकदा सांगितलंयस नको या गोष्टींचा विचार करू. ह्या दारामागचं रहस्य, ह्या सगळ्या फक्त कथा आहेत. नको त्यांचा एवढा विचार करूस. नाही. चल झोपायला चल. धाकट्या बहिणी, तुम्ही म्हणत होता आपण त्या मोहनला मदत करायला हवी. काय झालं? मेघदत्त राजे स्वतः त्याच्याकडे पैसे घेऊन गेले, स्वतः. पण अपमानच केला ना त्याने. आई, असं काहीही झालेलं नाहीये. त्यांनी फक्त ते पैसे घ्यायला नकार दिलाय इतकंच. सगळं इतकं व्यवस्थित सुरू होतं तर नेमका हा जमिनीचा मुद्दा आडवा आला. कुठली मांजर आडवी गेली आहे ह्या कामाला बघायलाच हवं जरा. डोंट माइंड, पण तुम्ही जरा अनयशी बोला. त्याने सरनोबतांच्या बाजूने लढायला हवं. जर ती जमीन परत करावी लागली तर माझ्या मॉमचा सगळा पैसा. असं काहीही होणार नाही. किंबहुना आपण ते होऊच द्यायचं नाही. आज जर ही जागा सोडली तर उद्या कदाचित हा वाडाही सोडावा लागेल. वाचवा 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 वाचवा. रेवाताई, रेवाताई, वाचवा वाचवा. बाबा, 1000 वेळा समजावून सांगितलं पण तू ऐकायला तयार नाहीस. बाबा थांबा. हो, काय करताय? सगळ्या मार्गाने समजावलं याला. प्रत्येक वेळी खोडा घातलास तू. तुझा तर निकालच लावून टाकतो मी. थांबा काकासाहेब, काय करताय तुम्ही? ए रेवा, त्या 1.5 दमडीच्या माणसाची बाजू घेऊ नकोस. निदान ऐकून तरी घेताना काय म्हणायचंय ते? खूप ऐकून घेतलं, त्याचंही आणि तुझंही. ही जमीन सरनोबताची आहे आणि त्यांचीच राहणार, समजलं? नाही, ही जमीन मोहनदादांच्या वडिलांची आहे. आणि सरनोबतांबरोबर कुठलाही लेखी करार त्यांनी केलेला नाही. काय बोलतेस तू? मी खरं तेच सांगतेय. मोहनदादांच्या वडिलांनीच सांगितलंय मला तसं. काय? काल रात्री मी त्याच साईटवर गेले होते, तेव्हा भेटले होते ते मला. रेवाताई, हे कसं शक्य आहे? मोहनदादा, मी भेटलीये तुमच्या वडिलांना. पण माझे वडील 10 वर्षांपूर्वीच वारले.